भाविविन देवन कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. ज्ञानोबरांनी सांगितलं की बाबा, भावाशिवाय देव कळत नाही आणि गुरुशिवाय तुमच्या जीवनामध्ये अनुभव होत नाही. नामदेव महाराजांचा प्रसंग तुम्ही ऐकला असेल. नामदेव महाराजांना वाटलं देव माझ्या सोबत खेळतोय, देव माझ्या हाताने नैवेद्य खातोय, देव माझ्या कीर्तनामध्ये नाचतोय. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. अभिमान झाला. परंतु ज्यावेळेस संत मांदियाळीमध्ये नामदेव महाराज बसले आणि आता कोण कच्चं आहे, कोण परिपक्व झालं हे बघण्याचं काम कुणाकडे होतं? कुणाकडे होतं? मडक कच्चं आहे की भाजलेलं आहे कुणाला कळतं? त्याला काय म्हणतात? कुंभार ना. हा, कुंभार. आणि कुंभार म्हणजे गोरोबा काका. गोरोबा काका तिथे बसले. सगळ्या संतांना बघितलं, नामदेव महाराजांच्या डोक्यावरती मारलं आणि नामदेव महाराज हे म्हणे, नामदेव महाराजांना सांगू लागले, हे सर्व या ठिकाणी परिपक्व आहे पण एवढं मात्र कच्चे राहिले. कोण? म्हणे नामदेव महाराज. नामदेव महाराज क्रोधायमान झाले. अरे देव माझ्यासोबत नैवेद्य माझ्या हाताने खातोय, नाचतोय कीर्तनामध्ये, माझ्या हाताने दूध पितोय आणि मला कच्चं ठरवलं. देवाकडे गेले. देवाला सांगू लागले, देवा काय म्हणे ते गोरोबा काका कुठून आले, सगळ्यांना म्हणू लागले की सर्व परिपक्व आहे, मीच कच्चं राहिलोय, हे कुठं असतं का देवा? देवाने सांगितलं, जसं सांगितलं तसं खरं आहे. म्हणे का? कारण तू आतापर्यंत गुरु केला नाही. म्हणे गुरु? म्हणे मला काही गुरु करायची आवश्यकता नाही देवा, मी तुम्हाला ओळखू शकतो, मी मला तुमचं अस्तित्व माहिती आहे, मला एवढं पुरेसं झालं. परंतु देवाने सांगितलं, मी जरी असलो तरी मला सुद्धा गुरु करावं लागला, देवाला सुद्धा गुरु करावं लागला. सांदीपानी ऋषीकडे माझे भगवान परमात्मा गेले. अहो, ज्यांच्या मुखामधनं वेद निर्माण झाले, श्वासामधनं वेद निर्माण झाले, ते भगवान परमात्मा. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविन, ज्याच्या सत्तेनं सर्व चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. असा असणारा भगवान परमात्मा, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी असत्य असा असणारा भगवान परमात्मा. त्यांनी गुरु केलं. सांदीपानी ऋषीकडे गेले. 14 विद्या 64 कला. देवाला सुद्धा गुरु करावा लागला. देवाने सांगितलं, बाबा मी सुद्धा गुरु केला, तू सुद्धा गुरु केला पाहिजेत. म्हणे देवा मला काही गुरुची आवश्यकता नाही. म्हणे देव म्हणे असं? म्हणे हो. देवाला ओळखण्यासाठी एक प्रसंग सांगतो. देवानी काय केलं? कुत्र्याचं रूप धारण केलं, श्वानाचं. ऐकलंय ना? श्वानाचं रूप धारण केलं. नामदेव महाराज बसले, नैवेद्य देवाला दाखवण्यासाठी असं बसले. आणि मग आता त्या ठिकाणी गुरुची आवश्यकता कशी पडते ऐका. आधी भिल्लाच्या रूपामध्ये आले, अनेक परीक्षा घेतली, त्यावेळेस ओळखू शकले नाही नामदेव महाराज. आणि आता मात्र कुत्र्याचं रूप धारण केलं, श्वानाचं रूप धारण केलं. आणि मग देवाने सांगितलं, अरे मी श्वानाच्या रूपाने आलता. आणि मग त्यावेळेस नामदेव महाराजांनी दुधाची वाटी घेतली आणि त्याच्या मागं, कुत्र्याच्या मागं, श्वानाच्या मागं पळू लागले. मग ते नामदेव महाराज त्या ठिकाणी कुणाला गुरु केलं? नामदेव महाराजांचे गुरु कोण? कोण? मोठ्याने बोला, कोण? हा, विसोबाकेच्या. आता गुरु बघा, आता गुरुचं महात्म्य. मंदिरामध्ये पडलेले विसोबाजी माझ्या भोले बाबाच्या मंदिरामध्ये पडले, झोपले. आणि तिथं भगवान परमात्म्याने सांगितलं, मंदिरामध्ये जा, तिथं तुम्हाला तुमच्या गुरुची प्राप्ती होईल. आता विसोबा महाराज त्या ठिकाणी पिंडेवरती पाय देऊन झोपले. पिंडेवरती पाय ठेवले आणि झोपले. नामदेव महाराजांनी ते बघितलं. कसला म्हणे हा माणूस पिंडेवरती पाय ठेवून झोपला, लाज वाटत नाही? ओळखलं नाही गुरुचं महात्म्य मी तुम्हाला सांगते. ओळखलं नाही. त्याला म्हणलं, अरे हे काय करतोय? अरे देवाच्या पिंडेवरती, भोले बाबाच्या लिंगावरती पाय ठेवून झोपलाय, काही वाटू दे. म्हणे बाबा माझं शरीर मला साथ देत नाही, काम कर. काय? माझे पाय तेवढे त्या ठिकाणी बाजूला ठेव, कारण मला माझे पाय उचलत नाही, तू तेवढे पाय बाजूला ठेव. नामदेव महाराजांनी पाय धरले,
बाजूला ठेवू लागले. जिथं ठेवायचे तिथं लिंग तयार व्हायचे आणि आजही ते मंदिर आहे. आणि मग नामदेव महाराजांनी चरणावरती साष्टांग दंडवत केला आणि मग सांगितलं की बाबा गुरुची आवश्यकता प्रत्येक मनुष्याला आहे. म्हणून गुरु जर करेल नसेल तर गुरु करा, पण तो गुरु असा नसला पाहिजेत. आमचे बाबा सांगायचे गुरु असा करावा की गुरुला काही अपेक्षा शिष्याकडनं नसली पाहिजेत आणि शिष्याला सुद्धा काही अपेक्षा गुरुकडनं नसली पाहिजेत. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को सब कुछ दे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को कुछ न मांगे. का सब कुछ दे. गुरु असा करायला पाहिजेत की काही अपेक्षा न करता. नाहीतर मग काही गुरु का करतात, गुरुची सेवा करतात, माल धारण करतात. गुरु मेल्याच्या नंतर गुरुची काही 4-2 एकर प्रॉपर्टी आहे, मोठा आश्रम आहे, मोठा आश्रम. गुरु मेल्याच्या नंतर ते माझ्याच नावावरती होणार आहे म्हणून गुरुची सेवा करतोय. असं नसलं पाहिजे. काही अपेक्षा न करता गुरुची सेवा केली पाहिजेत. कारण आमच्या संतांनी सांगितलं की गुरु शिवाय काही पर्याय नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानोबराय सांगतात की गुरुच्या कृपेने ही सर्व काही आम्हाला शक्य. म्हणून आमचे बाबा वृंदावनामध्ये आला प्रसंग म्हणून सांगतो, अपेक्षा काही नसली पाहिजेत. वृंदावनामध्ये आमचे गुरुजी आहे महाराज. 365 दिवस त्या ठिकाणी कथा करतात. मी संत आतापर्यंत पहिले बघितले बाबा की ते 365 दिवस कथा करतात. आमच्यासारखी नाही. 365 दिवस मुलांना शिकवतात. 1 रुपयाची सुद्धा आशाने 1 रुपया सुद्धा घेत नाही. सकाळी एका सत्रामध्ये शिवपुराण आणि रात्रीच्या सत्रामध्ये भागवत कथा. सकाळचे 4 तास, संध्याकाळचे 4 तास, म्हणजे असे 8 तास 365 दिवस कथा आमचे बाबा करतात. काही अपेक्षा नाही बाबा. देवासाठी भजन करणारे आमचे बाबा. काही अपेक्षा नाही, मला धन भेटेल याचीही अपेक्षा त्यांना नाहीये. म्हणून गुरु असा केला पाहिजेत की काही अपेक्षा त्या ठिकाणी न ठेवता देवाची सेवा केली पाहिजेत. म्हणून सांगितलं चिंतामणी लोक सुखम सुहृद स्वर्ग संपदम. देवा चिंतामणी हे सर्व प्रदान करू शकते, परंतु गुरुमध्ये इतकं सामर्थ्य आहे की गुरु त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून ऐका, एवढा एक प्रसंग सांगून विश्रांती घेऊ. संतांनी आम्हाला सांगितलंय, आई तुमच्या घरामध्ये बोलत चला, मला तुमच्या घरामध्ये गुरु आले आणि एकीकडे देव आला तर तुम्ही काय करसाल? खरं खरं सांगा, सटवायची शपथ आहे तुम्हाला. हा, जर ज्यांचा झाला त्यांनी, देव एका बाजूला आहे, गुरु एका बाजूला आहे, कोणाच्या पाय पडले असते तुम्ही? खरं सांगा, मी म्हंटलो म्हणून नाही. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय, कबीर बाबा वर्णन करतात, गुरु गोविंद दो खडे काखे लागे पाय, बलिहारी गुरु आपने जो गोविंद दियो बता, कबीरा गोविंद दियो बता, गुरु गोविंद हरि बोल खड़े काफी लागो बने है गुरु आपने गोविंद दियो हरि बोल कबीरा गोविंद दियो बता।
म्हणून गुरुचं महात्म्य त्या ठिकाणी हे केलं. 6 अध्याय महात्म्य आपण पूर्ण करू. 2 मिनिटात महात्म्य पूर्ण करतो.